आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईत मध्य आणि हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉक। विद्याविहार ते ठाणे स्थानकादरम्यान सकाळी 8 ते दुपारी 1:30 तर कुर्ला वाशी स्थानकादरम्यान सकाळी 11 ते दुपारी 4 दरम्यान ब्लॉक। प्राचीन भाषांच्या संशोधनासाठी मुंबई विद्यापीठात नवे केंद्र होणार सुरू। केंद्रात अवेस्ता, पहलवी, पाली, प्राकृत या प्राचीन आणि सांस्कृतिक महत्त्व असलेल्या भाषांच्या अभ्यासावर दिला जाणार भर। वरळी सीफेसवर मरीन ड्राईव्ह सारखा विहारपथ सुरू करण्याचा पालिकेचा मानस। वरळी सीफेसच्या 2 टप्प्यातील काम जवळपास आता 95% पूर्ण। 15 जुलैपासून विहारपथ खुला होण्याची शक्यता। केडीएमसीच्या एसी बसेस बंद। नो विमा नो पासिंगमुळे केडीएमसीच्या नव्या एसी बसेस रस्त्यावरून गायब। 99 कोटींच्या निधीतून 210 खरेदीच्या घोषणा, मात्र प्रत्यक्षात फक्त 8 एसी बस शहरात। पुणे शहरात व्यावसायिकांकडून दुकानासमोर जागेचा व्यवसायासाठी वापर करणाऱ्यांना 3 पट टॅक्स आकारणार। पुणे पालिका आयुक्तांकडून व्यापाऱ्यांना तंबी। पुण्यातील येवलेवाडी गावाच्या विकास आराखड्यास राज्य शासनाची मंजुरी। अंतिम मंजुरी मिळण्यासाठी तब्बल 13 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली। पीएमपी प्रशासनाकडून 1,500 कर्मचाऱ्यांवर कामात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत कारवाई। 1,500 कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई तर पीएमपीएमएलमध्ये फुकट प्रवास करणाऱ्यांवरही कारवाई। पुण्यातील बालेवाडी परिसरात अत्याधुनिक व्हीआयपी स्वच्छतागृह उभारणार। 71,67,000 रुपयांच्या निविदेला स्थायी समितीची मंजुरी। व्हीआयपी स्वच्छतागृहांसाठी नागरिकांना शुल्काची आकारणी। पुण्यात कोयता आणि तलवारी हातात घेत टोळक्याचा धुडगूस। कात्रज परिसरात तरुणावर तलवारी आणि कोयत्याने वार। हल्ल्यात तरुण गंभीर जखमी।